आष्टी तालुक्यातील धानोरा येथे रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली। धानोरा येथील जामा मस्जिद येथे मौलाना हाफिज जैद यांनी ईदच्या नमाज अदा केल्यानंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आणि वैश्विक बंधुभाव प्रेम भाईचारा वाढावा या अल्लाहकडे प्रार्थना केली। एकमेकांना शुभेच्छा देत उत्साहात ईद साजरी करण्यात आली। या प्रसंगी रमजानच्या पवित्र महिन्यात महिनाभर पहाटे मुस्लिम बांधवांना सेहरीसाठी जागा करण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या तुकाराम मोरे यांच्या कार्याची दखल घेत मुस्लिम बांधवांनी त्यांचा सन्मान केला। गेल्या 30 वर्षांपासून तुकाराम मोरे हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून मुस्लिम बांधवांची सेवा करत आहेत। समाजात राजकीय स्वार्थापोटी समाज तोडण्याचं षडयंत्र काही समाजकंटक कपट नीती वापरून करत असताना तुकाराम मोरेंसारखा व्यक्ती समाजासमोर दिशादर्शक म्हणून उभा ठाकतो। आजही समाजात करोडो लोक जातीभेद पाळत नाहीत, मात्र काही मुठभर षडयंत्रकारी व्हायरस समाजात द्वेषभाव निर्माण करतात। त्यांच्या कानाखाली सनसनीत चपराक मारण्याचं काम हे तुकाराम मोरेंसारखे सच्चे अनुयायी करतात। त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सपत्नीक पोशाख करतात, घरोघरी त्यांना बोलावून गुलगुले शिरखुर्माचा आस्वाद घेतात। या ईद निमित्त समाज एकसंघ राहावा आणि समाजात ऐक्य, सुखशांती, ऐश्वर्य नांदावं हीच सदिच्छा। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, धानोरा, आष्टी। चलो हो गया। आज या ठिकाणी धानोरा येथे रमजान ईद साजरी करण्यात आलेली आहे। या प्रसंगी धानोरा गावचे ग्रामस्थ तुकाराम मामा मोरे यांचा समाजाच्या वतीने या ठिकाणी फुलाची पाकळी देऊन या ठिकाणी पोशाख आणि काय आपली भेट देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला। हा सन्मान नेमका कशासाठी, तर गेल्या 25-30 वर्षापासून या ठिकाणी धानोरा गावामध्ये एक चांगली परंपरा पडलेली आहे की या ठिकाणी तुकाराम मामा मोरे हे बौद्ध समाजाचे, हिंदू समाजाचे जरी असले तरी या ठिकाणी लोकांना उठवण्याचं काम करतात आणि गेली 25-30 वर्षापासून त्यांचं त्या अव्याहत काम चालू आहे। पावसाळा याच्यामध्ये आला, उन्हाळा आला, हिवाळा, बराबर 3 वाजता या ठिकाणी त्यांचा प्रवास सुरू होतो आणि सर्वांना रोजाला उठवलं जातं। काळाच्या ओघात अनेक बदल झाले, जरी मोबाईल वगैरे जरी आलेलं असलं तरी आजही धानोऱ्याकरांना तुकाराम मामाचे आवाज सकाळी सैरीचे दिवस ऐकू आल्याशिवाय या ठिकाणी चैन पडत नाही आणि हा क्रम अनेक वर्षापासून चालू आहे ना पुढे चालू राहणार आहे। निश्चितपणे यातून एक धार्मिक सलोखा या ठिकाणी तुकाराम मामा हे जपतात आणि अनेक धानोऱ्याची परंपरा आहे की धानोरा हे गाव सर्व जाती धर्मियांच्या लोकांचं आहे आणि तरी सर्व जातीचे लोक या ठिकाणी मोठ्या प्रेमानं राहतात। याचं उदाहरण म्हणून आपण तुकाराम मामाकडे या ठिकाणी पाहू शकतो आणि या ठिकाणी तुकाराम मामाचा सुद्धा धानोऱ्याचा मुस्लिम समाज आहे यथोचितपणे त्यांचा सन्मान करत आलेला आहे आणि करत राहणार आहे। निश्चितपणे तुकाराम मामाच्या रूपानं ही परंपरा अशीच पुढे चालू राहो अशी या प्रसंगी या ठिकाणी मी आपली भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी ईद साजरी केलेली आहे। सर्व स्तरातील लोक, सर्व समाजातील लोक या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतात। तर असंच सौहार्दाचं वातावरण नेहमी आपल्या भारत देशामध्ये राहिलं पाहिजे। भारत हा बहुरंगी देश आहे
आपण सर्व भाई आहोत आणि हा संदेश हा तुकाराम मामासारखी लोक आणि समाजातले अनेक लोक आपल्या आचरणातून देत असतात. निश्चितपणे याच्यातूनच एक सामाजिक सलोखा आणि धार्मिक सहिष्णुता आणि बंधुभाव यातून दिसून येतो. निश्चितपणे हे एक फार चांगलं उदाहरण या ठिकाणी आपल्या समोर आहे. धन्यवाद. आता जोपर्यंत आपल्या हातपाय चालते तोपर्यंत करणार. बरोबर हातपाय चालले तर कसं लोक हे जर चालले तर मी लोकांना तुम्हाला उठवणार, नाही चालले त्या दिवशी मी येऊन तुम्हाला सांगून देणार माझा तसा काहीच म्हणणं नाही. जे द्यायचं ते घ्यायचं, आपलं व्रत चालू ठेवायचं, व्रत चालू ठेवायचं. जेव्हा जेव्हा जोपर्यंत माझे गुडघे चलतील तोपर्यंत मी हे उठवणार. आणि माझ्या उठवण्याचे कसं कारण आहे, मला कुत्रे असो कुणी काही येऊ, चोरी बी येऊ, कोण येऊ, कुणाला भेद बी नाही, कुणाला काहीच नाही. पाऊस असला तरी बी जातोय, पाऊस नसला तरी बी, उन्हाळ्या पाऊस काळ्या हिवाळा हे माझं चालूच ठेवा. मी त्याला कमी करणार नाही. फक्त देवाने मला आवक द्यावा. समजा आता तुम्हाला असं वाटतं का की मुस्लिम धर्माचे आपण वेगळ्या धर्माचे? काहीच नाही. मला तसं काही वाटत नाही. मुस्लिम धर्म आणि इतर धर्म हे मला सगळा एक आहे. फक्त माणुसकी धर्म बी मला तेवढं काय की हे मुसलमानाचा आणि मी महाराजा असं काही नाही. मला सगळे सगळे एकत्र आहेत असे माणुसकी हात. एक चांगलं उदाहरण आहे बघ, मूर्तिवंत उदाहरण आहे बघ, की जाती सलोखा आपल्या माध्यमातून राखला जातो. हो, चांगली भेट दिली. असं उदाहरण आहे की गेल्या 25-30 वर्षापासून रमजान महिन्याच्या पवित्र महिन्यात रोजा धरण्यासाठी अगदी पहाटे 2 वाजता उठून धानोरासारख्या मोठ्या गावात या गावात मुस्लिमांची घरांची संख्या खूप मोठी असताना त्या प्रत्येक घरी जाऊन रोजा धरण्यासाठी, सिहरी करण्यासाठी हा माणूस गेल्या 25 ते 30 वर्षापासून हा तिथे रोजा धरण्यासाठी हा प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला उठवतो. ही मोठी त्यांच्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. आणि अशा ह्या जातीय सलोखा राखण्यासाठी त्यांचं एक मूर्तिवंत उदाहरण म्हणून हे तुकाराम काम करत आहेत. त्यांना अल्लाह आणि देव त्यांना दीर्घ आयुष्य देव हीच्या रमजान निमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो. आमच्या या धानोरा गावामध्ये मुस्लिम संख्या बहुत करून जास्त असल्याच्या कारणानं रमजान महिना हा मुस्लिम धर्मियांच्या दृष्टीने अतिशय पवित्र मानला जातो. त्यानिमित्त आमच्या गावचे हे तुकाराम मोरे मामा दररोज सकाळी पहाटे 2 वाजता उठून गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तार करण्यासाठी उठवतात. आणि प्रामाणिकपणे हे कार्य गेल्या 30 ते 35 वर्षापासून ते बजावत आहेत. देव त्यांना, अल्लाह त्यांना चांगली सुख देव, समृद्धी देव अशी अल्लाहच्या चरणी प्रार्थना. आणि उत्तरोत्तर त्यांनी अशीच मुस्लिम बांधवांची जाती, धर्म, पंथ आणि याच्या पलीकडे जाऊन माणुसकीची जी सेवा चालू आहे ही सेवा अशीच चालू ठेवावी अशी अल्लाह चरणी प्रार्थना.